नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्र परीक्षेची इयत्ता 8वीची गणिताची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. पहिला प्रश्न अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 6, 12, 18, 24, 30 या सामग्रीचा मध्य किती? मध्य काढताना सगळ्या संख्यांची बेरीज करा आणि भागिले किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 भागिले तेवढ्या संख्या घ्या. आता इथे यांची बेरीज येते 90. 90 भागिले 5 18, म्हणून उत्तर आलेलं आहे 18. एका त्रिकोणाकृती भूखंडाच्या बाजू 30 मीटर, 26 मीटर व 28 मीटर आहे, तर त्या भूखंडाची अर्धपरिमिती किती? आता अर्धपरिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज भागिले 2, म्हणून ए अधिक बी अधिक सी भागिले 2. आता या 30 अधिक 26 अधिक 28 भागिले 2, 84 भागिले 2 42. तिसरं 12x घन भागिले 4x. 12x घन भागिले 4 4ने भाग दिला आपण, 4 त्रिक 12 3, आणि इथं x घन आणि x यांचा भागाकार आहे, म्हणजे भागाकार असेल तर पाया समान असेल घातांकांची वजाबाकी, म्हणून 3मधनं 1 गेले 2, x वर्ग 3x वर्ग. ऑयलरचे सूत्र F अधिक V बरोबर E अधिक 2. पर्याय क्रमांक डी. ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट चक्रवाढ व्याज सूत्र आहे रास वजा मुद्दल. इथं फक्त शोधायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 2 पाय r कंसात r अधिक h किंवा h अधिक r एकच आहे. क प्रश्न खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. जर एकाच वर्तुळाच्या 2 कंसांची मापे समान असतील तर ते 2 कंस एकरूप असतात. बरोबर. एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी होते. बरोबर. ज्या कोणांची मापे समान असतात ते एकरूप कोन नसतात. चूक. तर ज्या कोणांची मापे समान असतात ते एकरूप कोन असतात. प्रश्न दुसरा. भागाकार करा व बाकी लिहा. 21x4 वजा 14x वर्ग भागिले 7x अधिक 7x भागिले 7x घन. आता इथं आपण 0 लिहून घेतला आहे, नाही लिहिला तरी चालतो. मग आता इथं आपण 7x घन हा भाजक आहे आणि भाग दिला, तर इथं 7चा पाडा 21 येईपर्यंत घ्या. 7 त्रिक 21 म्हणजे 3, आणि इथं x घन आहे, इथं x चा चौथा घात आहे, म्हणजे xने गुणलं तर हा x चा चौथा घात होणार आहे, म्हणून 3 गुणिले 7 7 त्रिक 21 x गुणिले x घन x चा चौथा घात. आता यांची वजाबाकी झाली. इथं 0x घन किंवा डायरेक्ट हे घेतलं तर चालतं आहे, 14x वर्ग अधिक 7x. आता ह्याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, भाजकापेक्षा बाकी इथं लहान आहे, म्हणून त्याला भाग देता येणार नाही, म्हणून ही पूर्ण बाकी आहे आणि 3x हा भागाकार आहे. ऋण 14x वर्ग अधिक 7x ही बाकी आली आहे. पुढचं दुसरं गणित. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 12,474 चौरस सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. इथं आपल्याला कृती सोडवायची आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाय r वर्ग. क्षेत्रफळ दिलेलं आहे 12,474, पायची किंमत 22/7 गुणिले r वर्ग. आता r वर्गची किंमत काढायची, म्हणून हा 7 इकडे गुणिले होणार आणि 22 भागिले होणार. मग 22ने भाग दिला तर 12,474ला भाग दिल्यावरती 567 येत आहे गुणिले 7. आता इथं 567 फोड केली, 81 गुणिले 7. मग हा 9चा वर्ग, 81 म्हणजे 9चा वर्ग, 7 म्हणजे 7 गुणिले 7 म्हणजे 7चा वर्ग. मग r बरोबर 9 गुणिले 7, r बरोबर 63. व्यास इथं सूत्र लिहायचं आहे, हेच नाही लिहायचं. तर व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, म्हणून 2 गुणिले 63. वर्तुळाचा व्यास 126 सेमी आहे. तिसरं. समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. x वजा 4 बरोबर 3. xच्या किमती घ्यायच्या आहेत वजा 1 आणि वजा 7. समीकरणात x बरोबर वजा 1 ही किंमत ठेवून, आता xच्या जागी आपण वजा 1 ठेवली. वजा 1 वजा 4 बरोबर 3. दोन्ही संख्या इथं चिन्ह समान आहेत, म्हणून बेरीज होणार. 4 आणि 1 5, चिन्ह आहे तेच, म्हणून ऋण 5 आणि 3. इथं
ह्या दोन्ही किमती समान नाहीत, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाही आहे. समान नाही म्हणजे x बरोबर -1 ही समीकरणाची उकल नाही. आता दुसरी उकल दिली आपल्याला 7, ती आहे का शोधायची आहे. मग समीकरणात x बरोबर 7 ही किंमत ठेवून, जिथे x आहे तिथं आपण 7 ठेवला. मग 7 + 4 = 3. 7मधनं 4 गेले, 3 = 3, म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आलेत. म्हणजे x बरोबर 7 ही समीकरणाची उकल आहे. पुढचं चौथं गणित. ₹15,000 सरळ व्याजाने 10 दराने 3 वर्षे गुंतवल्यास किती व्याज मिळेल? आता हे मुद्दल आहे म्हणून P बरोबर ₹15,000, R बरोबर 10, N बरोबर 3 वर्ष हे आपल्याला गणितात दिलेलं आहे. मग सरळ व्याजचं सूत्र लिहिलं. सरळ व्याज बरोबर P × R × N / 100. इथं फक्त किमती ठेवल्या. P 15,000, R 10 आणि N 3 वर्ष, म्हणून 15,000 × 10 × 3 100 आहे. तसाच 2 शून्य गेले. 150 × 10 × 3 यांचा गुणाकार केला 10 त्रिक 30, म्हणजे 150 × 30 यांचा गुणाकार केला तर 4,500. सरळ व्याज आलेलं आहे ₹4,500. इथं चार्ट पूर्ण करायचा आहे. नाव, इष्टिकाची ती, षटकोनची ती. आता इथं आकार हा इष्टिकाची ती आहे. याला किती पृष्ठे असतात? 6. आणि शिरोबिंदू असतात 8 पृष्ठे, म्हणजे हा समोरचा त्याच्या मागचा 2, हा 1 3, या बाजूचा 4, वरचा आणि खालचा 2, असे 6. आणि शिरोबिंदू V म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8, खाली 4 आणि वरती 4, असे 8 शिरोबिंदू आहेत. नंतर षटकोनची ती, याला बाजू आहेत पृष्ठ आहेत 8. आता बघा 1 2 3, हे पुढचे 3 मागचे 3, वरचा 1 आणि खालचा 1, असे एकूण 8. आणि शिरोबिंदू 1 2 3 4 5 6, वरचे 6 आणि खालचे 6, असे 12 शिरोबिंदू आहेत. प्रश्न 6. आकृतीत जीवा AB चा P हा मध्यबिंदू आहे. आता ही जीवा AB दिलेली आहे, त्याचा P हा मध्यबिंदू आहे. O हे वर्तुळ केंद्र आहे. कोन AOP 60 अंश आहे. तर कोन OAP काढा. कोन OAP म्हणजे हा कोन आपल्याला काढायचा आहे. आता बघा इथं सोडवलं आपण हे उदाहरण. जेव्हा AB चा P हा मध्यबिंदू आहे, वर्तुळ केंद्र O आहे. O हे वर्तुळ केंद्र आहे. कोन AOP 60 अंश. आता रेख OP ही ABला लंब आहे, म्हणजे इथं काटकोन आहे, म्हणजे OPA हा 90 अंश आहे. मग तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. त्या नियमानुसार हे सोडवायचं आहे आपल्याला. मग आता इथं तिन्ही कोन OAP अधिक AOP अधिक OPA, तिघांची नावं लिहिली, बरोबर 180 अंश. आपल्याला OAP काढायचा आहे. अधिक हा 60 अंश दिला आहे, हा 90 अंश आहे, त्यांची किंमत ठेवल्या. 60 आणि 90 150, हा आहे असाच. OAP अधिक 150 आणि उजवी बाजू 180. आता इथं मापकोन OAP बरोबर 180, हा 150 इकडे त्यांना वजा होणार आहे, म्हणून वजा 150. 180मध्ये 150 गेले 30 अंश, म्हणून मापकोन OAP बरोबर 30 अंश आलेला आहे. प्रश्न 3. त्यातला पहिलं गणित. एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 आणि 14.2 आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी दिली 16.5 सेमी व 14.2 सेमी. त्याचं सूत्र आहे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. मग 1/2 16.5 गुणिले 14.2, 14.2ला 2ने भाग जातो. बे 1 बे, बेसाठी 14 पॉईंट, बे 1 बे, म्हणजे 16.5 गुणिले 7.1 यांचा गुणाकार आला 117.15 चौरस सेमी, म्हणजे समभुज चौकोन क्षेत्रफळ 117.15 चौरस सेमी आहे. दुसरं उदाहरण सोडवा. हे समीकरण दिले 6 कंसात x वजा 1 बरोबर 5 कंसात x अधिक 1. आता कंसाच्या बाहेर संख्या आहे म्हणून कंसाच्या प्रत्येक संख्येला गुणायचं आहे. म्हणून 6ने xला गुणला 6x, 6 1 6 वजा 6
बरोबर 5 गुणिले एक्स 5x इथं अधिक 5 1 5. आता x आपण एका बाजूला घेतले 6x, हा 5x डाव्या बाजूला येताना वजा होणार आहे, ऋण होणार आहे, म्हणून 6x वजा 5x, हा 5 आहे तसाच, हा ऋण 6 इकडे त्यांना अधिक 6 होणार आहे, म्हणून 5 अधिक 6 म्हणजे 6x मधनं 5x गेले x आणि 6 आणि 5 11. तिसरं गणित. एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घनसेमी आहे. तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल, रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती असेल. आता इथं वडीचे घनफळ 150 घनसेमी, लांबी 10 सेमी इथं आपल्याला दिलेली आहे तेच लिहायचं आहे, आणि बी 5 सेमी. वडीचे घनफळ एल गुणिले बी गुणिले एच, घनफळ दिलं 150 म्हणून आपण ती किंमत ठेवली. एल 10 बी 5 एच आहे तसाच, मग एच बरोबर 150, हा 10 आणि 5 गुणिले तो भागिले होणार, 10 गुणिले 5 इथं भाग दिला किंवा हा शून्य आपण घालवला आणि 5 1 5 5 3 15 म्हणजे वडीची जाडी जी आहे ती 3 सेमी आहे. आता पुढचं चौथं गणित. कर्णभुजा कसोटीने त्रिकोण PQM आणि त्रिकोण SRM हे 2 त्रिकोण आहेत. हे दाखवण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे. जर त्रिकोण PQM एकरूप त्रिकोण SRM हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतील, PQ बरोबर 5 सेमी, SR बरोबर, आता या ठिकाणी हे एकरूप असण्यासाठी आपल्याला कोणती माहिती आवश्यक आहे, तर हे 2 काटकोन त्रिकोण आहेत. काटकोन त्रिकोण केव्हा एकरूप असतात? कर्णभुजा कसोटीने. मग कर्णभुजा कसोटीसाठी कर्ण एकरूप असणं गरजेचंच आहे. इथं ह्या 2 काटकोन करणाऱ्या 2 बाजू एकरूप दिलेल्या आहेत, म्हणजे कर्ण एकरूप पाहिजे, म्हणून कर्ण PM एकरूप कर्ण SM ही माहिती देणे आवश्यक आहे. पाचवं गणित. एका वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. वर्तुळातील जिवेची लांबी 10 सेमी आहे, तर जिवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. आता बघा इथं हे सी केंद्र असलेलं वर्तुळ काढले आपण. AB जीवा आहे, तिची लांबी आहे 10 सेमी आणि त्रिज्या आहे 13 सेमी. मग सी केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AB ही जीवा आहे, रेख CM ही बाजू, CM लंब जीवा AB. वर्तुळ केंद्रात जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो, म्हणजे M हा मध्यबिंदू आहे, म्हणून AM बरोबर 1/2 गुणिले AB. ABचं अंतर आहे 10, भाग दिला आपण, AM बरोबर किती आलं? 5. आता CMA हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर्ग. आता कर्ण आहे इथं CA, पाया आहे AM आणि उंची आहे CM, म्हणून आता CA वर्ग बरोबर AM वर्ग अधिक CM वर्ग. इथे किंमत दिलेली आहे आपल्याला, लांबी दिली आहे 13 आणि 5 आलं आहे आपलं हे, म्हणून 13चा वर्ग अधिक 5चा वर्ग अधिक CM वर्ग. 13चा वर्ग 169, 5चा वर्ग 25 अधिक CM वर्ग. हा 25 आपण आता डाव्या बाजूला घेणार आहे, हा उजव्या बाजूला आहे, तो येताना वजा होणार आहे, म्हणजे 169 वजा 25 बरोबर CM वर्ग. आता यांची वजाबाकी केली तर आली 144. मग दोन्ही बाजूला वर्गमूळ काढलं तर 144 वर्गमूळ 12, CM वर्गचं CM, म्हणून लेंथ CM बरोबर 12 सेमी, म्हणून जिवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 12 सेमी आहे. सहावं. निदादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या 60, 50, 54, 46, 50 अशी आहे. यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या सरासरी काढा. आता कृती जी असते ना ती एकदम सोपी असते, थोडं निरीक्षण केलं की आपण सहज तिथं ते बॉक्स भरू शकतो. आता सरासरी सूत्र दिलं आहे, सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. आता इथं बघा 60 अधिक 50 हेच दिलं आहे, इथं बॉक्स आहे म्हणजे काय येणार, इथं 54 येणार, आणि 46 आणि 50 क्रमानेच दिलं आहे, आणि हे 5 म्हणजे 1 2 3 4 5, यांची बेरीज झाली 260 भागिले 5, म्हणजे यांचा भागाकार घ्यायला आपण 5 5 25 आणि 5 गुणे 10 म्हणजे 52. दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी 52 आहे. प्रश्न चौथा, त्यातलं पहिलं गणित. आकृतीमध्ये चौकोन ABCDच्या एकरूप बाजू सारख्या खुणांनी दाखवल्या आहेत. इथं हा चौकोन ABCD सारख्या खुणांनी इथं ह्या एकरूप बाजू दाखवलेल्या आहेत. या आकृतीत एकरूप कोणांच्या जोड्या आहेत का ते शोधा. आता एकरूप कोणांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत.
आणि त्यासाठी इथं हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप कोणत्या कसोटीनुसार होतात ते दाखवायचं आहे. मग त्रिकोण ABD आणि त्रिकोण CBDमध्ये आता ही बाजू एकरूप आहे, बाजू AB एकरूप, बाजू BC, बाजू AD एकरूप, बाजू CD इथं आपण लिहिलेलं आहे. आणि ही बाजू सामायिक आहे, बाजू BD एकरूप, बाजू BD ही सामायिक आहे. म्हणजे बाबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत, म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD. आता दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत घटकसुद्धा एकरूप असतात. आता तिन्ही बाजू एकरूप आहेत म्हणजे तिन्ही कोणसुद्धा एकरूप आहेत, म्हणून कोण BAD एकरूप कोण DBC किंवा BAD आणि BCD इथे मी सारख्या खुणाने दाखवलेत. हे दोन कोण एकरूप आहेत. नंतर BAD आणि DBC, ABD CBD आणि ADB आणि CDB इथे सारख्या खुणांनी हे कोण दाखवले. हे दोन कोण एकरूप आहेत. हा कोण आणि हा कोण हे तीन कोण एकरूप आहेत. प्रश्न त्यातलं दुसरं गणित आहे चौथ्यातलं. रेहानाने एक स्कूटर 2015मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर 10/20 असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल. आता इथं उकल पी जो आहे 60,000, N 2 वर्ष, घसाऱ्याचा दर इथं दर कमी होतो म्हणून हा ऋण असतो, ऋण 20% आपल्याला दिलेला आहे. आणि 2 वर्षानंतर मिळणारी किंमत आपल्याला लिहायची आहे. तर A बरोबर इथं चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे. P गुणिले 1 अधिक R/100 कंसाचा घातांक N. P आहे 60,000, 1 अधिक वजा 20 ऋण 20/100 कंसाचा घातांक 2. मग 60,000 आहे तसेच 20 × 20 20 100 म्हणून 1/5 धन किंवा अधिक गुणिले वजा म्हणून 1 वजा 1/5. आता 60,000 5 1 5 वजा 1 मग 5 मध्ये 1 गेले 4/5 कंसाचा घातांक 2. मग 2 वेळा गुणाकार म्हणून 60,000 आहे तसेच 4/5 4/5. इथं आता 5 ने आपण भाग दिला आणि गुणाकार केला तर 38,400. म्हणजे 2 वर्षानंतर स्कूटरची जी किंमत आहे ती किती होणार आहे 38,400 रुपये. आता भिलार येथील 40 कुटुंबातील सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. इथं ही संख्या दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करून मध्य काढायचा आहे. 40 कुटुंबातील सदस्यांचा मध्य वारंवारता सारणी वापर करून काढा. आता सदस्यांची संख्या, टाळ्याच्या खुणा, कुटुंबांची संख्या म्हणजे वारंवारता आणि FI गुणिले XI हा XI असतो. आता संख्या किती आहे 1 ते 7 आहे. 1 2 3 4 5 6 7. मग 1 इथं 1 मध्ये खूण 6, 6 मध्ये खूण अशा खुणा करत गेलं तर आपल्याला या टाळ्याच्या खुणा इथं मिळतात. मग 2 8 7 8 7 6 2. आता ह्या दोघांचा गुणाकार म्हणून 1 गुणिले 2 2, 2 गुणिले 8 16, 3 गुणिले 7 21, 4 गुणिले 8 32, 5 गुणिले 7 35, 6 गुणिले 6 36, 7 गुणिले 2 14. यांचा यांची बेरीज केली आपण तर 156. ही बेरीज केली तर N बरोबर 40. आणि मग आता आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य बरोबर समेशन ऑफ FI XI भागिले N. ही बेरीज आली 156 भागिले 40 बरोबर 3.9. म्हणजे मध्य आलेलं आहे 3.9. पुढचं गणित आहे भागाकाराचं. 6x घन वजा 17x वर्ग अधिक 7x वजा 7 भागिले 2x वजा 3. तर इथं हे भागाकारात आपण लिहिलेलं आहे. हा भाजक आहे, हा भाज्य आहे. मग पहिल्या संख्येचा फक्त विचार करायचा. इथं 2 आहे, इथं 6 आहे म्हणजे 3 ने गुणावं लागेल. इथं x आहे, x घन आहे म्हणजे x वर्गने. 3x वर्गने गुणलं तर 2 त्रिक 6x घन आणि 3x वर्गने 3ला गुणलं तर 3 त्रिक 9x वर्ग. x वर्गाच्या खाली हा 9x वर्ग. इथं वजा आहे, वजा 9x वर्ग. 6x घन म्हणून 6x घन गेले 0. आता हा वजा आहे, इथं वजाबाकी करताना चिन्ह बदलतात म्हणून हा अधिक झाला. 17मधनं 9 गेले 8. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण 8x वर्ग अधिक 6x. मग आता इथं ऋण असेल तर इथं ऋणच द्या. 4 दुणे 8 गुणिले x म्हणजे 8x वर्ग
नंतर 4 त्रिक 12 वजा गुणिले वजा अधिक 12x. आता संख्यांचे चिन्ह बदलतात, म्हणून ऋण असेल तर धन, धन असेल तर ऋण. ही वजाबाकी तर शून्य आली. 6x मधनं 12x गेले, ऋण 6x वजा हा 7. मग 3ने गुणला पण 3 दुणे 6, ऋण 6x अधिक 3 त्रिक वजा गुणले वजा अधिक 3 त्रिक 9. हे धन होईल, हे ऋण होईल, हा शून्य. आणि ही दोन्ही ऋण संख्या आहेत, त्यांची बेरीज चिन्ह आहे तेच. 9 7 16, ऋण 16 बाकी. आणि 3x वर्ग वजा 4x वजा 3 हा आला भागाकार. पुढचं गणित आहे यातलं. माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. 3 वर्षानंतर माझ्या आणि माझ्या बहिणीच्या वयांची बेरीज 32 वर्ष होईल, तर माझे वय किती? आता माझे वय x वर्ष मानू. बहीण 4 वर्षांनी लहान आहे, म्हणून माझ्या बहिणीचे वय x वजा 4 वर्ष. मग 3 वर्षानंतर माझे वय किती होईल? x अधिक 3. 3 वर्षानंतर बहिणीचे वय, आता बहिणीचं आहे x वजा 4 अधिक 3. मग वजा 4 आणि अधिक 3 म्हणजे तर चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे वजाबाकी होणार. मग 4मधनं 3 गेले 1, x आहे तसाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, म्हणून तो x वजा 1 वर्ष झालं. आता या दोघांची बेरीज 32 वर्ष आहे, म्हणून x अधिक 3 अधिक x वजा 1 बरोबर 32. आपण हे कंस काढले तर x अधिक 3 अधिक x वजा 1 बरोबर 32. x अधिक x 2x अधिक 3 वजा 1 2 अधिक 2 बरोबर 32. 2x बरोबर हा अधिक 2 इकडे त्यांना वजा होणार आहे. तो डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आला तर वजा होईल, म्हणून 32 वजा 2 30. 2x बरोबर 30. x बरोबर 30 भागिले हा 2 इकडे येईल. 2ने 30ला भाग दिला, 15 दुणे 30 म्हणजे माझे आजचे वय आहे 15 वर्ष. पुढचं 5वा प्रश्न. एका भूखंडाची आकृती व मापे दिली आहेत. LM बरोबर 60 मीटर, LM बरोबर 60, MN बरोबर 60, LN बरोबर 96 आणि OP बरोबर 70 मीटर. तर भूखंडाचे क्षेत्रफळ काढा. आता इथं हा त्रिकोण आहे, हा पाया आहे, ही उंची आहे, म्हणजे 1/2 कारण इथे लंब दिला आहे, हा काटकोन तयार झाला आहे. मग 1/2 पाया गुणिले उंचीने ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल LONचं. आणि इथं हिरोच्या सूत्रानुसार या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल. आता इथं त्रिकोण LONमध्ये LN बरोबर 96, OP बरोबर 70 मीटर. मग त्रिकोण LONचे क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची, पाया 96 उंची 70 भाग दिला 48 गुणिले 70, म्हणून त्रिकोण LONचे क्षेत्रफळ 3360 चौरस मीटर आहे. नंतर आता दुसरा त्रिकोण खालचा, हा खालचा त्रिकोण, ह्याच्यामध्ये A बरोबर 60 मीटर, B बरोबर 60 मीटर, C बरोबर 96 मीटर. आता आपण पहिल्यांदा अर्धपरिमिती काढतो. S बरोबर A अधिक B अधिक C छेद 2, म्हणून 60 अधिक 60 अधिक 96 भागिले 2 216 भागिले 2 108, म्हणजे S बरोबर आला 108. आता त्रिकोण LMNचे क्षेत्रफळ वर्गमुळात S कंसात S वजा A, S वजा B, S वजा C हे सूत्र आहे. मग Xची किंमत आलेली आहे 108. 108 कंसात 108 वजा 60 ह्या इथल्या किमती घ्यायच्या आहेत. 108 वजा 60, 108 वजा 60, 108 वजा 96 आणि हा S बरोबर 108 आपण घेतलेला आहे इथं. मग आता 108 वजा 60 48, 108 वजा 60 48, 108 वजा 96 12. मग आता 108 म्हणजे 12 गुणिले 9, 12 9 108, 48 आहे तसाच, 48 12 आहे तसेच. आता 12 डबल झाला, 48 फक्त 3, त्याच्यावर परत फोड करा. मग 12 गुणिले 3 म्हणजे 9 म्हणजे 3 गुणिले 3 48 48 12. आता वर्गमुळातनं बाहेर काढताना आपण एकेका जोडीबद्दल एक संख्या घ्यायची, म्हणजे हा 12 आणि हा 12 याच्याबद्दल एक 12 घेतला, ह्या 3 3 बद्दल एक 3 घेतला, 48 48 बद्दल एक 48 घेतला. यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 1728 चौरस मीटर. आता ह्या आकृतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज करावी लागेल. म्हणून भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर 3360 अधिक 1728 बरोबर 5088 चौरस मीटर.
आता इथं हा स्तंभालेख दिलेला आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. दिलेला स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? इथं प्रत्येक स्तंभ 100चा आहे म्हणून शतमान स्तंभालेख आहे. पहिल्या शाळेतील विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान किती? आता ही पहिली शाळा, विज्ञान शाखा म्हणजे ब्लॅक स्तंभ. ब्लॅक स्तंभ कुठपर्यंत आहे? 60पर्यंत म्हणून 60%. वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान कोणत्या शाळेत जास्त आहे? आता वाणिज्य म्हणजे काय आहे? पांढरा स्तंभ. पांढरा स्तंभ सगळ्यात जास्त उंच कोणाचा आहे तर किंवा मोठा कोणाचा आहे? हा आहे, म्हणजे चौथी शाळा, चौथी शाळा. तिसरीमधील विज्ञान शाखेकडे कल व वाणिज्य शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शतमान किती? आता तिसरी शाळा बघा, इथे किती? हे 50. हा 50 आहे आणि हा 100चा आहे, म्हणजे हे 50 आणि हे 50. म्हणजे ब्लॅक जो आहे तो विज्ञान आहे म्हणून 50% विज्ञान, आणि पांढरा जो आहे तो वाणिज्य आहे म्हणून 50% वाणिज्य शाखा. तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 4.2 सेमी असून तिची उंची 16 सेमी आहे. म्हणजे ही वृत्तचिती आहे, याची 4.2 त्रिज्या आणि उंची 16 सेमी आहे. ती वितळून 1.4 सेमी व 0.2 सेमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार होतील? आता इथे ही चकती तयार केली आहे, तर याचा जो व्यास आहे, हा व्यास आहे 1.4 सेमी आणि ह्याची जी जाडी आहे, ही जाडी आहे 0.2 सेमी. आता इथं आपण याला कॅपिटल आर मानला आहे आणि याला स्मॉल आर मानला आहे. आता इथं आर बरोबर 4.2 सेमी, एज बरोबर 16 सेमी. मग वृत्तचितीचे घनफळ म्हणजे ह्या वृत्तचितीचे तांब्याच्या पाय आर वर्ग एच, पाय गुणिले आर 4.2चा वर्ग गुणिले 16. मग पाय 4 वर्ग आहे म्हणजे 4.2 गुणिले 4.2 गुणिले 16. मग आता हे आहे असंच ठेवा, कारण तर भाग देतो आणि कॅन्सल पण होतो. मग चकतीच्या तळाची त्रिज्या 1.4 हा व्यास आहे भागिले 2 म्हणजे 0.7 आणि आर बरोबर 0.7 आणि एच बरोबर 0.2. मग चकतीचे घनफळ पाय आर वर्ग एच, इथे स्मॉल आर वापरला आपण. मग पाय गुणिले 0.7चा वर्ग गुणिले 0.2. मग चकतीचे घनफळ बरोबर पाय 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.2. चकत्यांची संख्या आपल्याला काढायची आहे, त्यासाठी वृत्तचितीचे घनफळ भागिले चकतीचे घनफळ. मग वृत्तचितीचे घनफळ आपण इथं काढलं आहे, पाय गुणिले 4.2 गुणिले 4.2 गुणिले 16. ती किंमत इथं ठेवली आपण. आणि चकतीचे काढले आपण पाय गुणिले 0.7 गुणिले 0.7 गुणिले 0.2. पाय पाय गेला. आता इथं 0.7 आणि 0.7 आहे, इथे 4.2 आहे म्हणजे एक घर पलीकडे सरकावायचं आपल्याला. इथे 42 करायचं आहे म्हणजे इथं 42 होणार, खाली 7 आणि इथं सुद्धा 0.2 आहे. हा पॉईंट पुढे सरकवायचा म्हणजे इथं वरती एक 0 द्यायचा म्हणजे इथं 160 झाले. आता 7 × 42 7 × 42 आणि 82 16 0 80 म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 80 यांचा गुणाकार येतो 2880. म्हणजे चकत्यांची संख्या आहे 2880. म्हणजे यावरून आपल्याला किती चकत्या तयार होतात ही संख्या आपल्याला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी टाकणार आहे, त्यासाठी मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.